हॅलो फ्रेंड्स, मी चैत्राली आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहात? आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील. तर बघा, आता मी आलेली आहे रानात. आमची बिजली बघा, ही सगळी बिजलीची फुलं तोडलेली, त्याच्यामुळे आता काय आज फुलं दिसत नाहीत. काल तर तोडलेली येत आहेत. मी चालले रानात. गेल्या वेळेस तुम्हाला जो लसूण दाखवला होता मी लावलेला, तर त्या लसणात जी मेथीची भाजी टाकलेली होती, तर ते आणण्यासाठी चालले रानात. किती मोठी झाली काय माहिती आता भाजी, कारण मी बघितलीच नाही केवढी झाली, परत गेलीच नव्हती बघायला. तर आता आले रानात. तिथं फुलं आधी तोडलेली, तिथं बघा फुलं. मेथीची भाजी कोणाकोणाला आवडते, मला तर खूप जास्त आवडत नव्हती बरं का पहिली, पण आत्ता जास्त आवडायला लागली आहे. पण फक्त बाजरीच्या गरम गरम भाकरीसोबत, अशी चपाती बरोबर तर अजिबात सुद्धा नाही आवडत. फक्त बाजरीच्या भाकरीबरोबर आवडते. तर तुम्हाला मी दाखवते कशी आली मेथीची भाजी आता. हा, शापूची भाजी मला आवडते, म्हणजे मेथीच्या भाजीपेक्षा जास्त शापूची भाजी आवडते मला, आणि छान पण लागते. तर बघा आता किती छान भाजी आली आहे. लसूण तर पार भाजीमुळे कसं तरी दिसतोय, सगळी भाजी असल्यासारखी दिसते की नाही बघा. अशी दाट दडस भाजी आली आहे. आत्याने खूप जास्त दाट टाकली होती बघा. लसूण कमी, लसूण पण छान आले आहे. लसूण पण मस्त आलाय आणि भाजी पण छान आली. तर आता ना भाजी उपटून घेते आता, एक 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 मोड, कारण खूप जास्त दाट परत झाली तर उपटता पण यायची नाही भाजी. बघा आता, आधी भाजीला जे स्टोल आणला होता मी, तर तो हातरून घेते, त्याच्यावर भाजी टाकते. बघा किती छान अशी भाजी आहे. एक 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 मोड उपटणार आहे, कारण जास्त जर पटपट उपटायला लागलं तर गवत पण येईल त्याच्यात. किती छान आहे. बघा किती छान अशी आलेली भाजी. मवा व्हायला लागला याच्यावर, मवा म्हणजे याच्यावर कीड व्हायला लागली आहे भाजीवर. तर आता घेते उपटून पटपट. आणि लसूण पण आता खुरपायचा आहे, गवत नाहीये एवढं लसणात. छान आलाय लसूण सुद्धा. आता भाजी संपली ना, खायची झाली ना भाजी, याच्यातली उपटून नेल्याच्या नंतर ना, सगळी भाजी खायची झाल्याच्या नंतर ना, मग मी लसूण खुरपून घेणार आहे. तर बघा आता इथं स्टोल हातारलेला आहे मी, त्याच्यावर भाजी ठेवते, खाली नाही ठेवत. एकेरी भाजी नाहीये बघा, किती छान भाजी आहे. किती तिला हे फुटलेले आहेत बघा, इकडे इकडे फांद्या फुटलेल्या आहेत. एक शिवडी म्हणतात काय काय, एक शिवडी. तर तशी भाजी नाही बरं का ही एक शिवडीची. ही भाजी अशी दाट दडस आहे. एका ह्यालाच किती किती भाजीला हे आले ते फांद्या आल्या ते. तर जास्त नाही न्यायची, फक्त जेवढी खायची आहे ना भाजी, खाण्यापुरतीच न्यायची आहे. मोबाईल पण रानात कुठे लावता येत नाही, सेट करता येत नाही अजिबात.
आमची कोथिंबीर जी होती तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जी दाखवली होती कोथिंबीर, किती छान आणि हिरवीगार कोथिंबीर अशी फुटलेली होती कोथिंबीर. पण आता ती कोथिंबीर आम्ही उपटलीच नाही, कारण 1 रुपयाला गड्डी होती. त्याच्यामुळे मग ती कोथिंबीर आम्ही तशीच सोडून दिली. तर त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ नक्की बनवेल मी, किंवा मग याच्यात ॲड करेल, नाही तर मग दुसरा व्हिडिओ बनवेल. तर नक्की तुम्हाला दाखवेल ती कोथिंबीर अजून पण कशी आहे. आता पिवळी पडायला लागली, कारण मग आम्ही सोडून दिली, उपटली नाही कोथिंबीर, आणि मग ती आता पिवळी पडली त्याच्यामुळे थोडी थोडी. तर तसे तुम्हाला मी दाखवतेच. किती छान भाजी, हिरवीगार अशी फक्त ताज्या भाज्या ही फक्त शेतकऱ्यांनाच खायला भेटतात. कारण जी माल आपण उपटून नेतो तो पण ताजा नसतो. शहरातल्यांना तो विकत खरेदी करायचा, नंतर खायचा, त्याला किती उशीर लागतो. तर असा फक्त रानातनं नेऊन ताजा फक्त आपणच खाऊ शकतो, शेतकरीच फक्त. त्याच्यामुळे शेतकऱ्याला माहिती आहे भाजीपाला ताजा खाण्याची मजा येते बाबा कशातच नाही. आता बघा लसणातली इथली भाजी उपटून घेतली. लसूण आता तुम्हाला दाखवते इथं कसं झालाय ते. पट जेवढी खायची तेवढीच उपटणार आहे, जास्त नाही उपटणार. तर बघा आता लसूण आताशी दिसायला लागला, दिसलं का माग आताशी लसूण हे आता बसल्यामुळे पडायला लागल्यासारखा झालाय. आताशी चांगला दिसायला लागला. आणि इकडं भाजी आहे ती बघा, लसूण दिसतच नाही जो भाजी आहे त्याच्यामुळं आता ही उपाटली भाजी ती छान दिसायला लागलाय. म्हणजे आता खुरपल्यावर ह्याला राख टाकायची चुलीत, जे आपण चूल पेटवतो. तर आता आमच्या तर चूल पेटवतच नाहीत, पण कधीतरी आधी लाईट गेल्यावर पेटवतो. तर ते आहे थोडीफार, तर ती खुरपल्याच्या नंतर टाकणार आहे. म्हणजे लसूण अजून छान उचलतो पटपट, आणि खाली पण मोठी कुडी होते. आता इथं भाजी बघा कसली भारी आहे. तर चला आता मी आधी भाजी आता उपटून घेते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते, कारण असा जर व्हिडिओ चालू ठेवला तर खूप मोठा होईल. तर आता आधी जेवढी पाहिजे घरी न्यायची भाजी पुरते तेवढी उपटून घेते आता भाजी. तर बघा आता भाजी उपटून झालेली आहे माझी. थोडा कमी एक अख्खा वापास बघा उपटत नेला, थोडासा राहिलाय त्याच्यातलं, कारण एवढी नेऊन तरी घरी काय करणार, सुकून जाते. त्याच्यामुळे आता जेवढी घरी पाहिजेत खाण्यासाठी तेवढी उपटली आहे. पातळ होती इथून, त्याच्यामुळे मग एवढा वापा गेला. इथं बघा एवढी भाजी उपटली. तर आता ही बांधते पॅक, परत घरी गेल्यावर निसायची हिला. आणि इकडे तिकडे गेली अशी कुठे पण व्यवस्थित नाही राहिली जुळवलेली तर मग नीट निसता पण येत नाही. तर बघा आता घेतलेली आहे, आता जाते घरी. तर तुम्हाला कोथिंबीर दाखवते आमची. तर कोथिंबीर तुम्हाला दाखवते, पण आता ह्या ब्लॉगमध्ये तर कोथिंबीर नाही दाखवणार, कारण दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवते पूर्ण कोथिंबीरचा व्हिडिओ. नेक्स्ट ब्लॉग घेते. तर तुम्ही जे आता व्हिडिओ मी अपलोड करते 2 दिवस झाले मी बघते, अजिबात सुद्धा मला व्ह्यूज येत नाही येत इथं व्हिडिओला. नक्की तुम्हाला व्हिडिओ कसे बघायला आवडतील मग. जसे की आता बाकीचे जे आहेत ते भांडणाचा कंटेंट टाकतात इथं. आता बाबा त्यांना आहे ते भांडणाचा कंटेंट टाकण्यासाठी. आता आपण हाऊसवाईफ आणि आपण कोणावर भांडणं करून टाकायचं का, भांडणंच करून टाकावं लागतील मगच व्ह्यूज येतील, तुम्ही मगच व्हिडिओ बघताल. तुम्हाला जे आमची रिअल लाईफ आहे ती नाही बघू वाटत, तर तुम्हाला भांडणाचं बघू वाटतंय. जे भांडणाचं व्हिडिओ टाकतात मी आतापर्यंत बघते, जे बाकीचे टाकतात व्हिडिओ भांडण केलेले, तर त्यांना खूप व्ह्यूज येतात. येते एका तासात 10-10 हजार व्हिडिओ जाते ते भांडणाचं. अवघडच आहे म्हणलं. जे लोक कंटेंट बनवून टाकतात कंटेंटला व्ह्यूज येतात, आणि जे आम्ही रिअल लाईफ आमची दाखवतोय त्याला व्ह्यूज नाहीत. म्हणजे कसं काय, असं थोडीच असते. बंगल्याचं काम चाललेलं आहे. इथून काय एवढं व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळे नाही दाखवलं. तर चला आता जाते घरी, भाजी निसते. संध्याकाळच्याला भाजीचं म्हणजे होईल निसल्यावर. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. कोथिंबीरीचा व्हिडिओ जो आहे तुम्ही थोड्या वेळाने घेईल आणि तो उद्याच्याला टाकेल. हा व्हिडिओ जो आहे तो आत्ता टाकेल. सो कसा वाटतो तुम्हाला नक्की सांगा. आणि
आम्ही पण आता भांडणाचं कंटेंट बनवून व्हिडिओ टाकू का असं कमेंट करून सांगा. कारण जरी सांगितलं तुम्ही का भांडणाचं कंटेंट बनवून टाकाय तरी आम्ही काय भांडणं करू शकत नाही. आमची जी रोजची रिअल लाईफ आहे, जे आमचं रोज आम्ही नाही का काम करतो ते दाखवायचा प्रयत्न करतो आम्ही. आणि त्यात चॅनल पण माझा तसाच येतो ब्लॉगचा. तर सपोर्ट करत जावा, बघत जावा, शेअर करत जावा माझे व्हिडिओ आवडलं तर. चला बाय बाय सगळ्यांना.